विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला होता, कारण की कोणाकडेही पुरेसं संख्याबळ नव्हतं। परंतु काल विरोधी पक्षातल्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि विधानसभेचा विरोधी पक्ष नेता द्यावा ही मागणी केली। त्यानंतर प्रशासनाला ज्या हालचाली आहे प्रशासनाच्या त्या वाढलेल्या आहे। नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला जो आहे तो या ठिकाणी सज्ज केला जातोय। आपण बघू शकतो रवी भवन परिसरामधला बंगला नंबर 23 जो आहे तो विरोधी पक्षनेता विधानसभा यांचा बंगला आहे आणि तो बंगला जो आहे तो तयार करून ठेवण्यात आलेला आहे। आणि त्यासोबतच विरोधी पक्ष नेत्याच्या पत्रकार परिषदेची, कारण की जेव्हा अधिवेशन सुरू होणार आहे 16 तारखेपासून आणि त्यापूर्वी आपण बघू शकतो या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांची प्रेस या ठिकाणी होत असते, पत्रकार परिषद होत असते आणि त्यासाठी अशा प्रकारचा डोमही सज्ज करून ठेवण्यात आलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने ही संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी करून ठेवलेली आहे। यावरून अशी शक्यता वर्तवली जाते की विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद जे आहे ते मिळण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते। संख्याबळानुसार विरोधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्याकडे एकट्या पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदासाठी पुरेसं संख्याबळ नाही। परंतु काल विरोधक जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आले आणि त्यानंतर प्रशासन जे आहे ते तयारीला लागलेलं आहे। आपण बघू शकतो विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला जो आहे तो तयार करून ठेवलेला आहे। त्यासोबतच विरोधी पक्षाकडून जी पत्रकार परिषद घेतली जाते विरोधी पक्ष नेता विधानसभेचा आणि विधान परिषदेचा, त्यासाठी अशा प्रकारचा डोम तयार करून ठेवण्यात आलेला आहे। हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि आता विरोधी पक्ष नेता जी पत्रकार परिषद घेणार आहे त्याची तयारी करून ठेवण्यात आलेली आहे। शिवाय विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांचा बंगलासुद्धा सज्ज करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।